महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व निष्ठेकरांना कर्नाटक जे अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे। जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांना इथे फिरू देणार। कर्नाटकचे आमदार अंबाबाई दर्शनासाठी आज कोल्हापुरात आले होते। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटकच्या मंत्री आणि आमदारांना अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चढवले। त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथल्या आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं कलेक्टरकडनं एक पत्र आम्ही त्यांना पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना आमच्या मिनिस्टरना तुम्ही थांबवू नका, आमच्या आमदारांना तुम्ही थांबवू नका। तुमचं अधिवेशन आता सुरू आहे, आता हिवाळी अधिवेशनाचं खास अधिवेशन आहे। कृष्णा साहेब वारल्यामुळे तुमचं 1-2 दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे। आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व निष्ठेकरांना कर्नाटक जे अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे। कर्नाटकातील प्रशासन शिवसेनेच्या नेत्यांना कर्नाटकात येण्यासाठी बंदी घालत आहे, तर आम्ही सुद्धा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या नेत्यांना बंदी का घालू नये असा सवाल या शिवसैनिकांनी विचारला। सीमा प्रश्न लवकर सुटावा यासाठी तुम्हीही प्रयत्न करा असा सल्ला देखील शिवसैनिकांनी दिला। कसं पाहताय? आणि त्यांनी अडवलं नाही, त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये असं चालू आहे, आमच्या लक्षात नव्हतं। म्हणलं हे 2 लक्ष आणून दिलंय, त्याचा विचार करू सांगितलंय। काय नेमका विषय होता? कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या, त्यांनी परवानगी दिली नाही। आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली। 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगनुळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं। हे आम्हाला पसंत पडलेलं नाहीये। आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं। त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अडवलं। विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे। या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली। अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळवू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं। हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही, अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही।